मुंबईच्या गोवंडी परिसरात एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आले। नवजात बाळाला 5 लाखांना विकण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एका डॉक्टर आणि एका स्टाफ नर्सला अटक करण्यात आली आहे। पोलिसांच्या माहितीनुसार 20 वर्षांची महिला कयामुद्दीन मुकीमुद्दीन खान यांच्या नर्सिंग होम मध्ये डिलिव्हरी करायला गेली होती। डिलिव्हरी नंतर डॉक्टर खान आणि त्यांची स्टाफ नर्स अनिता सावंत यांनी बाळाला विकण्याची डील अरेंजमेंट केली होती असा आरोप आहे। दोघांना अटक करण्यात आली आणि कोर्टाने 5 दिवसाची पोलीस कस्टडी दिली आहे। ती महिला अजूनही हॉस्पिटलमध्ये आहे, अंडर ट्रीटमेंट मध्ये। 20 वर्षांची महिलाचे एका व्यक्तीसोबत रिलेशनशिप होतं, मग ती प्रेग्नेंट झाली। घरच्यांची भीती, समाजाची बदनामी, पैशांची गरज यामुळे ती एका मेंटली वनरेबल होती। पोलीस अजून ही तिची भूमिका तपासत आहे की ती प्रेशर मध्ये होती की ती सुद्धा या सगळ्या प्रकरणामध्ये सहभाग होती, हे अजून क्लिअर झालं नाहीये। जेव्हा पोलीस नर्सिंग होम मध्ये पोहोचले तेव्हा त्यांना तिथे अनेक सस्पिशियस ऍक्टिव्हिटीज दिसल्या। ते म्हणजेच की डॉक्टर खान हे BUMS प्रॅक्टिशनर असूनही ते डिलिव्हरी, सर्जरीज, अबॉर्शन सारख्या हाय रिस्क प्रोसिजर्स इलिगली करत होते। नर्सिंग होम कडे मेडिकल लायसन्स सुद्धा नाही आहे। या ठिकाणी अनेक अबॉर्शन्स आणि अंडर रिपोर्ट डिलिव्हरी झाल्याची शक्यता आहे। पोलिसांचा संशय आता एका मोठ्या रॅकेटकडे वळलाय, ते म्हणजे की हे जो इन्सिडेंट आहे तो आयसोलेट इन्सिडेंट नाही, तर एक मोठा ऑर्गनाइज्ड इन्फंट ट्रॅफिकिंग नेटवर्क अंडर द कव्हर ऑफ मेडिकल प्रॅक्टिस आहे। इन्व्हेस्टिगेशन टीम नर्सिंग होमचा संपूर्ण डेटा तपासत आहे, सीसीटीव्ही फुटेज तपासत आहे, गेल्या काही महिन्यांचे डिलिव्हरी रेकॉर्ड तपासत आहे, सगळ्यांची क्रॉस चेकिंग सुरू आहे। हा प्रकार ह्युमन ट्रॅफिकिंग, इलिगल मेडिकल प्रॅक्टिस आणि इकॉनॉमिक एक्सप्लॉयटेशन याचा एक धक्कादायक संगम असल्याचं स्पष्ट होतं।